Head.
संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठला अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं रमणं मधुरं हसितं मधुरं मधुराधिपतेरधिरं मधुरम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
सेवेलागी सेवक झालो तुमच्याला बोलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावर नखरावा वेर विठ्ठला हरि प्राप्ती उपाय हरि प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय ते साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनात सेविकट्टा निवडलेला भंग पैठण निवासी ज्यांना शांतीची सागर शुभमा दिलेली आहे असे असणारे शांती ब्रह्मा श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भंग असून तो महामायबाबांच्या सेवेकरता निवडलेला विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की जगाचा नेता माता पिता परमेश्वर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांच्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला त्या सप्ताहामध्ये आज मला दुसऱ्या दिवसाची संधी ज्यांनी प्राप्त करून दिली असे असणारे सुरेशजी कुलकर्णी यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते व ज्यांच्यामुळे मी या आनंदाच्या गादीवर उभी राहिले असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रीक पाटील व भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार सवनिताताई महाराज सुद्रीक पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्या माऊलींच्या दारा शिकण्यासाठी पाठवलं असे असणारे माझे आई वडील त्यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते व कीर्तन अगदी सेवेला सुरुवात करते विठ्ठला आपण जर संत वाङ्मय उघडून बघितलं तर त्यामध्ये काही अभंग विश्वासाचे आहेत तर काही अभंग साधनेचे आहेत खरंच आहे परमार्थ करणाऱ्या साधकांच्या ठिकाणी विश्वास हा असावा लागतो कारण परमार्थाचे मुख्य भांडवल म्हणजे विश्वास आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की या जगामध्ये विश्वास ठेवायला पात्र असं एकही ठिकाण नाही म्हणून परमार्थ करत असताना मी माझा विश्वास संतांच्या पायावरती ठेवलेला आहे संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दासर झालो तुटून पडतील मग एक साधक नाथ महाराजांकडे गेला आणि म्हणाला की का हो नाथ महाराज तुम्ही सारखं संतांचं वर्णन करतात मग या प्राप्तीला दुसरा कोणता उपाय नाही का मग नाथ महाराज हसून म्हणाले अरे वेड्या असं मी सांगतोय असं नाही तर प्रत्यक्ष वेदांनी सांगितले की संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही मग आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी काही नवस करण्याची गरज नाही मग नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात की एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ मग नाथ महाराज आपला मनोरथ पूर्ण करत असताना तुम्ही संतांवर विश्वास ठेवा मग संतांवर विश्वास ठेवून संत ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे नामचिंतन करायचं आहे मग आता नामस्मरणाचं जर वर्णन केलं तर नाथ महाराज श्लोकाद्वारे सांगतात हरे नाम नामे मम जीवनम कले नास्ति व नास्तिक गती अन्यथा मग संत म्हणतात की अरे भगवंता तुझ्या नावामध्ये एवढी ताकद आहे किती
नाही तर ते सोपं आहे. मग बघा आता एक उदाहरण सांगून जाते. आता अनेक गवताच्या पेंड्या आहेत, त्या जाण्यासाठी किती गाड्याच्या पेट्या लागतील हो म्हणा? बोलत चला किती गाड्याच्या पेट्या लागतील? तर जास्त लागणार नाही, फक्त आणि फक्त एक गाडीची पेटी लागेल. एक जरी गाडीची पेटी असेल ना तर ते सर्व गवताच्या पेंड्या जाळून टाकते. तृणाग्री मिळे समरस झाले तैसे नाम केले जपताई. मग माऊली सांगतात की तृण म्हणजे गवत. लक्षावधी गवताच्या पेंड्या जाळण्यासाठी फक्त आणि फक्त एक गाडी पुरेशी आहे. अगदी त्याचप्रमाणे लक्षावधी पाप जाळण्यासाठी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण महत्वाचं आहे. मग आता ते नामस्मरण कसं करायचं तर याचा उपदेश संत सतत आपल्याला करत असतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील. मग संत म्हणतात की या नद्याला आल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार कसा करायचा तर हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने नारायण देव भेटी. परंतु नामस्मरण करत असताना संगत ही संतांची गरज दुसरी कोणाची करू नका. संगत संतांना
आहे. मग आता संतांचे पाय धरा म्हणजे महाराज त्यांना मिठी मारा का? तर नाही ना. संतांचे पाय धरा म्हणजे त्यांना शरण जा. मग एका साधकाने प्रश्न केला की भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांचे पाय धरणे हे गरजेचे आहे का? मग देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ? परंतु भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात की सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मग भगवान परमात्मा म्हणतात की जेथे माझे भक्त असतात तेथेच मी राहतो. कारण देवाला सगळ्यात जास्त कोण प्रिय असतो? बोलत चला, कोण प्रिय असतो महाराज? तर भक्त प्रिय असतो. म्हणून माऊली सांगतात की परित्यापाशी पांडवा मी हरवलो की रसवा तेथे नाम घोष बळवा करिता ते माझे. भगवान परमात्मा म्हणतात की मी हरवलो जरी असलो तरी जेथे माझे भक्त माझं नाम घोष चांगलं करतात त्याच ठिकाणी अर्जुना मला शोधावे. मी वैकुंठातही नाही तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ बाण भिन्न दिसे परियोग्यांची मान नसे उपरवडीने जाईल. मग भगवान परमात्मा म्हणतात की मग वैकुंठातही नाही सूर्याच्या बिंबातही नाही याशिवाय एक वेळ योग्यांची देखील मेलघडत करून जातो. परंतु जेथे माझे भक्त असतात तेथेच मी राहतो. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तिथे. मग एके ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात की नारदा जर तुला मला बघायचं असेल ना तर माझं ठिकाण सांगू का? तर जेथे माझे भक्त माझं गुणगान गातात माझं भजन करतात त्याच ठिकाणी मी राहतो. मग तुम्ही संतांचे पाय धरा. कारण संतच आपल्याला भक्तीचा मार्ग सांगतात दाखवतात. मग आपण किती जरी भागलो शेळला थुकलो तर ते आपल्याला कडेवर घेतात आणि निश्चित असा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतात. भागल्या मजा वाहतीला कडे त्याची चढी जोडे सर्व सुख. मग काही लोक म्हणाले की साधारण संत घेऊन त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी दुसरा कोणता मार्ग नाही का? पण बघा एक उदाहरण समोर जाते. एक व्यक्ती एका झाडासमोर उभा राहिला. आता त्या झाडाला फळं आली होती आणि काही पाखरे उडत यायची ती फळं खाऊन जायची. त्याच्या डोक्यातही तो विचार आला की आपण काय करू तर आपणही उडत जाऊ ती फळं खाऊन. मग किती चांगलं होईल. पण आता महाराज मला सांगा उडण्यासाठी काय लागतं? बोलत चला. जर तुम्ही बोलले नाही तर मी बोलणार नाही. काय लागतं? तर पंख लागतात. मग त्याने 2 धातूचे असे कृत्रिम पंख तयार केले. म्हणजे महिला मंडळ आपल्या भाषेत 2 सूप घेतले. ते दोन्ही साईडला बांधल्याच्या नंतर तो माडीवर गेला. ज्या झाडाला फळं आली होती त्या दिशेने त्याने उडी मारली. जसा त्याने उडी मारली तसा तो खाली पडला. डोकं फुटले, गुडघे फुटले, पायाला लागलं. मग धावा धावा असा आवाज आला. मग लोक पळत आले आणि म्हणाले की अरे बाबा काय गरज होती तुला उडी मारायची? थोडा तरी विचार करायचा. मग तो म्हणाला मग काय झालं? तेव्हा लोक म्हणाले अरे तुझं डोकं फुटले, गुडघे फुटले तरी तू म्हणतो काय झालं? तेव्हा तो म्हणाला अरे डोकं फुटलं तर फुटू द्या, गुडघं फुटलं तर फुटू द्या, परंतु संशय तर मिटला. मग महाराज लोकांना झाडावर जाऊन फळं तोडता येणार नाही का? नक्कीच तोडता येईल. परंतु कसं? तर हळूहळू ढाळे ढाळे के तुले एक वेळी मार्गाची नेवाळे निश्चित ठाके. मग ते म्हणाले की तुम्हाला नक्की झाडावर चढता येईल. परंतु कसं? तर हळूहळू चढता येईल. या फांदीवर त्या फांदीवर तू नक्की वर जाशील, ते फळ तोडशील आणि खाशील. मग महाराज सांगतात की या प्राप्तीला दुसरा कोणता उपाय नाही. जसं झाडावर चढण्यासाठी हळूहळू चालावं लागतं अगदी त्याचप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांशिवाय पर्याय नाही. हेच मला जन्मच्या दुसऱ्या
नाथ मला सांगतात की तेने चालती साधने तुटती भवाची बंधने मग साधनरूपी संत घेऊन साधनरूपी वसंताचे जर तुम्ही पाय धरले तर तुमच्या मनातील सर्व अहंकारारूपी बंधने हे तुटून पडतील. मग आता संतांशिवाय पर्याय नाही. हेच मला सर्वांच्या तिसऱ्या चरणात सांगतात. संताविना प्राप्ती
दृष्टी नाही. मग संत कुठे भेटतील? तर त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात. आणि साधूंची भेट केव्हा होईल तर ते आपल्याला सांगतात. मग सर्व संतांच्या दृष्टीने साधूंची भेट ही दुर्लभ आहे. याचं कारण खरे साधुत्व संत दुर्लभ आहे. मग खरा संत कोण? तर तुकाराम महाराज सांगतात की करीचे देवा करी माझे मुखे सुखे परी मी त्याची मुखे नमने संत. मग आता वेदांनी सांगितले की संतांविना प्राप्ती नाही. मग संत किती उदार असतात तर सांगून जाईल. बघा, नाथ महाराजांचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो. तो म्हणजे असा की एकदा नाथ महाराज नदी काठी बसले होते. तेवढ्यात विंचू चावला होता. तो पाण्यात पडला. आता नाथ महाराजांना त्या विंचवाची दया आली, कारण संत हे दयाळू असतात. मग नाथ महाराजांनी त्या विंचवाला तळ हातावर घेतलं. परंतु त्या विंचवाने काय केलं तर नाथ महाराजांना दंश केला. नाथ महाराजांनी हात झटकला. पुन्हा नाथ महाराजांनी त्या विंचवाला तळ हातावर घेतलं. पुन्हा त्या विंचवाने दंश केला. असं एकदा नाही, दोनदा नाही, तर असं कित्येकदा घडलं. हे सर्व लांबून एक गृहस्थ बघत होता. तो नाथ महाराजांच्या जवळ आला आणि म्हणाला की का हो नाथ महाराज, तो विंचू सारखा तुम्हाला दंश करतोय, तरीही तुम्ही त्याला वर घ्यायचा काय हट्टाच धरलाय? तेव्हा नाथ महाराजांनी त्या विंचवाला वर काढलं आणि म्हणाले की तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, तर मी मनुष्य असून तर मी माझा चांगला गुणधर्म का सोडू? परंतु महाराज, संत हे दयाळू मायाळू असतात. ते जगासाठी आपला देह झिजवतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देहा कष्ट भीती परोपकारी. आता महाराज, या जगामध्ये दोन उपमा आहेत. एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. आपला हित व्हावं म्हणून ते रात्रंदिवस कष्ट करतात, राबतात. अरे, आई म्हणजे घराचं मंगल असते, तर बाप घराचं अस्तित्व असतं. जर आपणच त्या अस्तित्वाला विसरलो तर काय फायदा महाराज? बघा, रस्त्यानं जाताना जर आपल्या पायाला ठेच लागली तर आईचा तोंडातून शब्द बाहेर पडतो. आणि पुढे जाऊन जर मोठा साप दिसला तर बापरे असा शब्द तोंडातून बाहेर येतो. म्हणजे याच्यावर तुम्हाला कळलं असेल की छोट्या छोट्या कारणाला आई आठवते, तर मोठ्या मोठ्या कारणाला बाप आठवतो. अरे, आई म्हणजे काय तर असते सांभाळणारी ताई, समुद्राची साई, आकाशाच्या कागद पर्वताची लेखणी. माता महाराज, जर साक्षात सरस्वती माता जरी आईचे उद्गार घ्यायला बसले ना तरी तिला सुद्धा लिहिता येणार नाही, कारण स्वामी हे तिने जगाचा आई विना भिकारी. महाराज, बघा, या जगामध्ये सर्व आईवरतीच लेखन करतात, आईवरतीच बोलतात. मग एक उदाहरण सांगून जाते. एक मुलगा स्वामी विवेकानंदांकडे गेला आणि म्हणाला की स्वामी, या जगामध्ये सर्व आईवरतीच बोलतात, मग वडिलांना महत्व नाही का? मग स्वामी म्हणाले, मी सांगण्या अगोदर तू माझे एक काम कर. 2 विटा घे आणि स्वतःच्या पोटाला बांध आणि सगळं जे काम असेल ते तुझं कर आणि 3 तासानंतर परत माझ्याकडे ये. हा मुलगा गेला. जसं स्वामींनी सांगितलं तसं 2 विटा घेतल्या, आपल्या स्वतःच्या पोटाला बांधल्या आणि जेवढं काही आपलं काम होतं ना तेवढं करू लागला. परंतु त्याला एकही काम जमत नव्हतं. तो पुन्हा 1.5 तासानंतर स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझं काय चुकलं? मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारला. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, यातच तुझं उत्तर आहे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, कसं काय? तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, 2 तास तू तुझ्या पोटाला विटा बांधल्या तरी तुला काही करता येत नव्हतं, पण तुझ्या आईने तुला 9 महिन्यात पोटात वागवले, मग तिला कसं जमलं? महाराज, आई वडिलांचे उपकार आपण ही कधीच फेडू शकत नाही. बघा, शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजामाता जन्मली होती, पण त्याच वेळेस शिवनेरीवर किल्ल्यावर असताना त्या शहाजी राजांना विसरू नका. अरे, प्रभू रामचंद्रांना जन्म देणारी ती कौशल्या माता जन्मली होती, परंतु राम पुत्र पुत्र म्हणणाऱ्या तडफडून मरणाऱ्या दशरथ राजाला विसरू नका. अरे, श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी माता जरूर होती, परंतु त्याच वेळेस रात्री 12 वाजता यमुनेच्या तीरातून वाहत जाणाऱ्या त्या वासुदेवाला विसरू नका. बघा, एक मुलगा 10वी पास झाला. आई अख्ख्या गावात ओरडून सांगते की माझा मुलगा 10वी पास झाला, परंतु गुपचूप पेड्यांचा बॉक्स आणणारा महाराज तो कोण असतो? तर आपला बाप असतो. बघा, एका मुलीचं लग्न जमल्यानंतर वराडी मंडळी सर्व गाजत वाजत मंडपामध्ये जात असतात आणि मंगलाष्टिका पंडितांनी सुरू केली. काय केली तर शुभमंगल सावधान. मग मुलगी ही सर्वांच्या गळ्यात पडून रडत असते. माहेर सोडून
नाही. बघा, एक बाप 4-4, 5-5 मुलांना सांभाळू शकतो, परंतु 4-4, 5-5 मुलं हे का म्हाताऱ्या बापाला सांभाळू शकत नाही. महाराज, याची परिस्थिती आहे, परंतु अशी सगळी सात्विकच मुलं जन्माला येतील असं नाही. बघा, एक उदाहरण सांगून जाते. आता जशी मी संस्थेत आहे ना, तशी काही मुलं 6वी-7वीची संस्थेत शिकत होती. आता त्यांचा उन्हाळ्याच्या सुट्टी लागणार होत्या. शेवटचा पेपर चालू होता. त्यातला पेपर लिहिता लिहिता त्यातला एक म्हणाला की आज माझं संध्याकाळी कीर्तन आहे आणि कीर्तनासाठी मी मागणी प्रकरणातील हे जी दान देगा देवा हा अभंग निवडलेला आहे. मग त्याच्या मित्राला हा अभंग सुचला. काय सुचला तर ऐका. हेची दान देगा देवा आमचा पेपर लवकर व्हावा, गुण गाई आवडी कधी येईल पप्पाची गाडी, न लगे मुक्ती धन संपदा कॉपी करतो सदानंददा, तुका म्हणे गर्भवासी सुखे जावे पेपर आम्हासी. आता मला हा अभंग त्याला आनंदाच्या भरात सुचला होता, परंतु याचा परिणाम ज्या मुलाचं कीर्तन होतं त्याच्यावर पडला. पेपर झाला, हा संध्याकाळी कीर्तनाला उभा झाला, अभंग झाला, ठाईची चाल झाली आणि सरळ सरळ अभंग म्हणू लागला. काय म्हणू लागला तर ऐका. हेची दान देगा देवा शेजारला रोग वागा, त्याच त्याचा काटा निघाला, त्याचा बंगला माझा वावा. म्हणून मला ही आत्ताची मुलं आहेत. मग संस्कार कसे असावे तर महासाहेब जिजाऊमध्ये सत्य असावे. बघा, एकदा काय झालं तर गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महासाहेबांना विचारलं, महासाहेब, तमाशाचा तंबू म्हणजे काय हो? तेव्हा महासाहेब म्हणाले, अहो राजा, अहो राजा, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजायचंय. महाराज एका शब्दात राजे घडले. मग छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं तर बघा, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव व्यासाजी, 2000 जणांबरोबर एकटाच घुसतो त्याचं नाव बाजी, हात कुठला तरी मातीसाठी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीतून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, वाघाच्या झुंडा पाडून त्याचे दात नसतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. Thank you.
मला आज जर आजी नसते ना तर मला कीर्तनात म्हणावं लागलं असतं की हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ. क्या मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ. मग मला संस्कार असे असावेत. जर संस्कार जर आपल्याला नाही लागले ना तर त्याचा त्रास देखील आपल्याला होतो. ऐसे वृजना संगती बहुतकांचे घात होते. म्हणून चांगले संस्कार लावा आणि चांगली लोकांची संगती करा. आता संगत ही चांगल्या लोकांची करा. आता ज्यांना ज्यांना मी दिसते आणि मला जे जे दिसतात त्यांनी सर्वांनी आत्महत्या करा आणि त्या भगवंताचा नामस्मरण करा. विठोबा
आमचे कायनाचे उपासना दिदी असतील, कृषी दिदी पवार असतील, तसेच दशरथ महाराज असतील, तसेच ताईंचं नाव सावंताई आमचे भाऊकी समजा परत हे आमचे महाराज परत मृदुंगाचार्य विकास महाराज बेलकर यांचे पट्टे शिष्य योगेश महाराज सावंत तसेच दादा तुमचं नाव अमोल महाराज त्यांचे देखील मी आभार मानते व तुम्हाला साऊंड सिस्टम त्यांचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते. झालेली सेवा भगवंताच्या गुरुवर्यांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी समर्पित करते व सेवेला पूर्ण विराम देते. या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला 23 वर्ष झाले. 23 वर्ष आणि या 23 वर्षामध्ये अवधरच्या लेखीचं कीर्तन झालं, येनवेच्या लेखीचं कीर्तन झालं, परंतु वैकुंठवासी हरिभक्तपरायण नथुराम शिंदे त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण चिंदू महाराज मोरे आणि हरिभक्तपरायण नथू मोरे यांचा एक अभिप्राय होता आणि विचार होता की आमच्या कुडे खुर्द येथील लेखीचं कीर्तन या भव्य पटांगणामध्ये श्री विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासमोर व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि ती खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या कुडे खुर्दच्या लेखीनं पूर्ण केली. सर्वांनी त्या लेखीचं स्वागत करायचं आहे. खरोखरच
कुमारी तनया दिदी सावंत यांचं सुंदर असं या ठिकाणी कीर्तन आपल्याला ऐकण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि या ठिकाणी तनया दिदींचं संपूर्ण कुटुंब आई वडील असतील, बंधू असतील, आजोबा आजी असतील, सर्वजण या ठिकाणी या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्व सावंत परिवाराचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि सर्व संतजनांच्या वतीनं आपलं टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करतो. खरोखरच आज या ठिकाणी तनया दिदी आपल्या लहान वयामध्ये आळंदीच्या ठिकाणी शिक्षण घेऊन आणि एक कीर्तनकार बनलेली आहे. ते म्हणतात ना, महाराजांचं प्रमाण आहे, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुणी कन्या पुत्र होतील सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खरोखरच आज या ठिकाणी उत्कृष्ट असं कीर्तन दिदीने केलेलं आहे. त्यांच्या सेवेला या ठिकाणी आपल्या गायिका सपनाताई, त्याचप्रमाणे खुशीताई आणि हरिभक्तपरायण सावंतताई या ठिकाणी उपस्थित राहील आणि सुंदर अशी साथ ताईंना या ठिकाणी कीर्तनाला दिली. त्याचप्रमाणे आपले मृदुंगाचार्य मलारी इंगवले, अमर गायकवाड, योगेश सावंत आपल्या सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सदस्य आभार. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम कालपासून चालू आहे अखंड नामयज्ञाचा, त्या नामयज्ञामध्ये ज्या ज्या थोर व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी आपल्याला या अखंड नामयज्ञाला जो सपोर्ट केलेला आहे, जे अन्नदान दिलेलं आहे, देणगी स्वरूपामध्ये या आर्थिक स्वरूपामध्ये जी काही मदत ज्यांनी दिली, अशा सर्व संबंधित दानशूर व्यक्तींचं मी मंडळातर्फे शतशः आभार व्यक्त करतो. आणि सकाळी या ठिकाणी जो नाश्ता दिला तो आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मेदगे, दुपारचं जेवण या ठिकाणी कैलासवासी मीनाताई कोंडाजी मेदगे यांच्या स्मरणार्थ आमचे पुतणे सचिन कोंडाजी मेदगे यांच्याकडून दुपारचं जेवण देण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे आता संध्याकाळी सौ रेश्माताई लोटमुके आणि